नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझामध्ये आपण नेहमी बातम्यांबद्दल बोलत असतो, बातम्यांच्या पलीकडे बोलत असतो, छोट्या बातमीबद्दल, मोठ्या बातमीबद्दल बोलत असतो आणि अशाही गोष्टींबद्दल बोलत असतो की ज्याची दखल कदाचित बातम्यांमध्ये आली नसेल, आपल्याकडे आली नसेल, पण असा एखादा विषय, अशी एखादी घटना, अशी एखादी व्यक्ती की ज्यांचा तुमच्या माझ्या आयुष्यावरती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, अशा अनेक विषयांबद्दल आपण लक्ष असतं माझामध्ये बोलत असतो. काल आपण तालिबानबद्दल बोललो होतो. तालिबान मध्ययुगात घेऊन जातोय अफगाणिस्तानला किंवा त्यांची विचारधारा मध्ययुगामध्ये जाणारी आहे, 200-300 वर्षापूर्वीची आहे. पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते भविष्यात घेऊन जाणारं आहे, त्या दिशेने आपल्या सगळ्यांचा प्रवास होणार आहे. आणि मी जे सांगणार आहे ते तुम्ही जर का थोडे सायन्स फिक्शन फिल्म्स बघणारे असाल तर तुमच्यासाठी ते तितकंसं नवं नसेल. त्या लोकांना मी जे सांगतोय ते तुलनेनं सहज कळेल, बाकीच्यांना जरा समजायला थोडं अवघड आहे, पण तरीसुद्धा मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी बोलणार आहे किंवा मी बोलतोय मेटावर्सबद्दल. आता मेटावर्स काय हे मी डेफिनेशनमध्ये किंवा त्याच्या इतिहासात जाण्यापूर्वी मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला कदाचित आठवेल किंवा मी काय म्हणतोय ते. तुम्ही जर का मॅट्रिक्स ट्रायलॉजी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वस्तुतः एका पॉडमध्ये आहे आणि एक प्रोग्राम त्यांच्या डोक्यात घातलेला आहे की ज्याद्वारे त्यांना असं आयुष्यभर वाटतं की आपण एका रियालिटीमध्ये जगतोय, पण प्रत्यक्षात ते कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये जगतायत, ते एका पॉडमध्ये बंदिस्त आहेत. हे कदाचित तुम्ही पाहिलं असेल. हे झालं मॅट्रिक्सचं. अशाच प्रकारे आणखी एक ब्लॅक मिरर नावाची सिरियल, सायन्स फिक्शन सिरियल खूप गाजली होती नेटफ्लिक्सवरती कदाचित. त्याच्यामध्ये सुद्धा असे अनेक एपिसोड्स आहेत की ज्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटीमध्ये माणूस कसा जगतो याची वर्णन आहेत. खूप आहेत त्यातले आणि अतिशय चांगले एपिसोड्स आहेत. जरूर बघायला पाहिजे ब्लॅक मिरर. ती आहे. आणखी तसे तुम्ही चित्रपट जर का मला म्हणाल असे हे 2-3 एक आहेत. प्लेयर 1 नावाची स्टीव्हन स्पिलबर्गची रेडी प्लेयर 1 नावाची फिल्म आली होती, त्यामध्ये सुद्धा असंच आहे. असे 2-4 चित्रपट आहेत. तर मेटावर्स म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण इंटरनेटवरनं एकमेकांशी चॅट करत होतो, फाईल शेअर करत होतो, व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांना म्हणजे आहे तिथूनच भेटत होतो. पण मेटावर्स ज्या प्रकारे तज्ज्ञ लोक त्याच्याकडे बघतायत, त्याच्या उपलब्धतेकडे पाहतायत, ते प्रत्यक्षात आलं तर आपण एका अशा व्हर्च्युअल रियालिटीमध्ये जाऊ की जिथे गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष लोकांना भेटू, व्यवहार करू, व्यवसाय करू, नोकरी करू, आणखी काय हवं ते करू. आणि एक नवीन समांतर व्हर्च्युअल विश्व, ते व्हर्च्युअल असलं तरी त्याच्यामध्ये इतके रिअल इन्ग्रेडियंट्स असणार आहेत की तुम्ही आयुष्य जसंच्या तसं एक नवीन आयुष्य जगताय असं तुम्हाला वाटेल. आता त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन याच्या पॉसिबिलिटीज काय आहेत, कारण त्याबद्दल मी जे काही वाचन केलेलं आहे आणि मला लक्षात आलेलं ते मी तुम्हाला नंतर सांगेन की पॉसिबिलिटीज काय आहेत. मी जे पुढे नंतर सांगणार आहे त्याचा फक्त एक छोटासा तुम्हाला अंदाज देतो. कदाचित बलात्कार होणारच नाही, कारण या मेटावर्स नावाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला हवा त्या प्रकारे म्हणजे शेवटी हा सगळं होतं कसा, जो लैंगिक कोंडमारा होतो तो होणारच नाही, कारण मेटावर्समध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज अवेलेबल असतील. मी त्याकडे थोडंसं नंतर येईन. मी एक छोटीशी पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितली. आता काय आहे मेटावर्स? मेटावर्स ही एक केवळ टर्मिनॉलॉजी होती 1992 पर्यंत आणि सायन्स फिक्शन लेखक ज्यांनी वर्णन केली होती एक आहेत नील स्टीफन्सन यांनी स्नो क्रॅश नावाची एक डिस्टोपियन कादंबरी लिहिली होती. त्यामध्ये मेटावर्स ही टर्मिनॉलॉजी येते. एक असं व्हर्च्युअल विश्व ज्यामध्ये माणसं जगतायत, व्यवहार करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत. तिथे त्याचा पहिल्यांदा त्याची दखल घेण्यात आली होती आणि त्यानंतर सुद्धा त्या नॉवेल नंतर स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या मी मगाशी जसा उल्लेख केला रेडी प्लेयर 1 मध्ये या मेटावर्सचा एक प्रकारे संदर्भ येतो. 2011 मध्ये अर्नेस्ट क्लाइन यांच्या पुस्तकावर आधारित 2045च्या काळामधला एक डिस्टोपियन म्हणजे किंवा भविष्यातला एक चित्रण करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा मेटावर्स येतं आणि ज्यामध्ये लोक हे त्यांच्या नेहमीच्या जगातून जातात आणि एका व्हर्च्युअल रियालिटीत येतात आणि जगू लागतात. तुम्हाला काही गोष्टी लक्षात येणार नाही, पण मी त्या स्पष्ट करून सांगणार आहे की हा प्रकार काय. इतकंच नाही, 2013 मध्ये जॅपनीज सिरीज स्वोर्ड आर्ट ऑनलाईन SAO स्वोर्ड आर्ट ऑनलाईन यामध्ये तर त्याचे जे प्रमुख होते, ज्यांच्या सायन्स फिक्शन नॉवेल ज्यांनी केलं, माफ करा, रेई कावाहारा नावाचे जॅपनीज कादंबरीकार आहेत, त्यांच्या कादंबरीवर आधारित ही सिरीज होती. त्यामध्ये तर असं भविष्य दाखवलं होतं की त्या व्हर्च्युअल रियालिटीत कोणी मेलं तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा तो मरेल वगैरे वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा की मेटावर्सचे अनेक ठिकाणी दाखले असे येतात. आता मग हे आपण आज का बोलतोय? आज आपण यासाठी बोलतोय की आता जुलै एंडच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये
फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी असं जाहीर केलेलं आहे की फेसबुकचा एक चमू, एक संघ हा मेटावर्सवरती काम करणार आहे आणि पुढच्या काही दशकांमध्ये फेसबुक मेटावर्स लॉन्च करेल, त्यांचा मेटावर्स लॉन्च करेल. इतकंच नाही, मायक्रोसॉफ्टने सुद्धा या संदर्भात काही पावलं उचललेली आहेत. त्यांना सुद्धा मेटावर्स लॉन्च करण्यामध्ये रस आहे. एक व्हर्च्युअल रियालिटी, ज्याची त्याची रियालिटी असेल त्यामध्ये ते जगू शकतील. त्यातल्या पॉसिबिलिटीज मी नंतर सांगतो, पण याच्यावरून गांभीर्य लक्षात यावं की फेसबुक, मायक्रोसॉफ्ट असे दिग्गज, गुगलसुद्धा यामध्ये असू शकतं, हे मेटावर्सचा अतिशय सिरियसली विचार करतायत. आज कदाचित तुम्हाला हे अतिशयोक्ती वाटेल, पण मला सांगा 50 वर्षापूर्वी आपण असा विचार केला होता की आपण वर्क फ्रॉम होम करू? आपण 10-20 वर्षापूर्वी, फार सोडून त्या डेस्कटॉप कॉम्प्युटर आले होते, त्यावेळी आपण विचार केला होता की मी माझ्या डेस्कटॉपवरून परदेशातल्या एखाद्या कॉम्प्युटरचा डेस्कटॉप शेअर करेन आणि ती स्क्रीन पाहिन. इतकंच काय, मी इथून तिकडचा कॉम्प्युटरसुद्धा मी ऑपरेट करू शकतो. पण या गोष्टी होत गेल्या, हे सगळं होत गेलं. म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करणं किंवा व्हिज्युअल्स, दृश्य रेकॉर्ड होणं ही किती अशक्यप्राय गोष्ट होती 100 वर्षापूर्वी. पण त्याच्या फिल्म्स बनल्या आणि आज आपण पाहतोय फिल्म्स कोणत्या लेवलला चाललेल्या आहेत. 3D 4D पण येऊ लागलेले आहेत. त्या दृष्टीने मेटावर्स हे त्या अर्थानं अशक्य मानायचं काहीच कारण नाही आहे. हे होणार आहे भविष्यात. मी पुन्हा ते मेटावर्समध्ये काय काय असू शकते याचं एक कल्पनारंजन मी तुमच्यासमोर मांडेन, जे अगदीच कल्पनारंजन नाही आहे. तो सांगायचा मुद्दा असा की मायक्रोसॉफ्ट, सत्या नाडेला यांनी म्हटलेलं आहे की ॲज अ डिजिटल अँड फिजिकल वर्ल्ड्स कन्वर्ज, वी आर लीडिंग इन अ न्यू लेअर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक द एंटरप्राइज मेटावर्स. मायक्रोसॉफ्टने हे दखल घेतलेली आहे मेटावर्सची, झुकरबर्गने घेतलेली आहे, बाकीचे सुद्धा घेत आहेत आणि फेसबुकने कामसुद्धा सुरू केलेलं एक चमू अपॉइंट करून. सध्या बाकीच्या कंपन्यांनी अजून आपले याबद्दलचे पत्ते ओपन केलेले नाही आहेत, पण हे खरं आहे की जगभरामध्ये मोठमोठ्या कंपन्या जाऊ लागलेल्या आहेत. काही जॅपनीज कंपनी आहे, माफ करा, एपिक गेम्स, ती जॅपनीज नाही आहे बहुधा, पण एपिक गेम्स ही मोठी कंपनी आहे गेम्समधली. एपिक गेम्सने ठरवलेलं आहे की ज्यांचा फोर्टनाईट नावाचा एक अतिशय प्रसिद्ध गेम आहे, की त्यांनी $1 बिलियन फंडिंग मान्य केलेलं आहे मेटावर्सच्या निर्मितीसाठी. मेटावर्स. आता जो पुढचा तुमच्या मनातला प्रश्न असेल की मेटावर्स शब्द कळला, पण हे नेमकं आहे का, हे असणार आहे कसं, म्हणजे कुठे जावं लागेल का मला फिजिकली, किंवा काय करावं लागेल? तर ते मी फक्त इमॅजिन करून सांगू शकतो, जे मी वाचलेलं आहे. याच्याबद्दलचे खूप व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, पण तितकंसं अशक्य नाही आहे. तुम्ही 2-3 गोष्टी केल्या. तुम्हाला लहानपणी, जर का तुम्ही 50च्या पिढीचं असाल तर लहानपणी छोटा चेतन तुम्ही 3D मध्ये पाहिला असेल. तुम्ही आता 30 ते 40च्या दरम्यान असाल तर तुम्ही उत्तम 3D गॉगल घालून, म्हणजे ज्याला आयमॅक्समध्ये जाऊन चित्रपट बघितले असतील, डोममध्ये बघितले असतील. नुसते 3D नाही, त्याला अधिक वेगळा सेन्स असलेले तुम्ही गोष्टी बघितल्या असतील. त्याचप्रमाणे त्यानंतर व्हर्च्युअल रियालिटीचे असे, ज्याला म्हणू, त्याला काय शब्द आहे तो, असा आहे, तुम्ही माहिती आहे तुम्हाला, अख्खा तो बॉक्स तुम्ही लावता डोळ्यांना, अख्खी फिल्म बघता आणि इमर्सिव्ह इमेजरी त्याच्यात आपण म्हणू शकतो. इमर्सिव्ह, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जाता, पूर्ण आतमध्ये जाता, अशा प्रकारचा अनुभव ते देतात. प्रत्यक्ष तुम्ही त्या फिल्ममध्ये जात नाही. तर हे सगळे प्रकार तुम्हाला बघायला आले असेल. त्यातून फिल्म्समध्ये तर तुम्ही खूप बघितलं असेल की एखाद्या ठिकाणी काहीतरी 3D इमेज तयार होते, व्यक्तीची 3D इमेज तयार होते आणि तो माणूस तुमच्याशी डायरेक्ट बोलतोय. म्हणजे आत्ताच TV इतके इमर्सिव्ह पिक्चर्स देऊ लागलेले की तुम्हाला वाटतं की मी त्या व्हिडिओमध्ये गेलेलो आहे. पण यापुढे असं म्हणतात की टीव्हीतून कदाचित रेज अशा तयार येतील आणि अख्खा सीन हा तुमच्यासमोर घडेल, 3D मध्ये घडेल. म्हणजे तुम्हाला काय, हत्ती घोडे बघत असाल तर तुम्हाला तुमच्या रूममध्ये ते बघायला मिळतील. व्यक्ती तुम्हाला रूममध्ये दिसतील. अमिताभची फिल्म बघत असाल तर अमिताभ बच्चन तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतील. इतक्या प्रकारचं इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी येणार आहे. पण मल्टिवर्स हे त्याच्याही पलीकडे. मल्टिवर्स याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही त्या मल्टिवर्समध्ये जाल कसं, तर एक तर त्याच्या काही टेक्नॉलॉजीज असतील ज्या तुमच्या सेन्सेसशी संबंधित असतील, डोळ्यांशी संबंधित असतील आणि त्याद्वारे तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड केलं जाईल. त्याच्यात 2 भाग आहेत. एक, तुम्ही फिजिकली आहात, तिथेच आहात, तुमच्या डोळ्यावर समजा एखादा चष्मा लावला गेला आणि तुमच्यासमोर ते एक विश्व तयार होतं आणि नंतर तुम्ही त्या भासमान आयुष्यामध्ये गुंतून जाता. तुम्ही कदाचित असे काही गेम्स खेळला असाल की ज्याच्यामध्ये डोळ्याला चष्मा लावला की तुम्हाला असं अगदी आग का दर्या दिसतं किंवा काहीतरी जंगल दिसतं आणि तुम्ही त्याच्यातून चालताय, तुमच्यावरती हल्ले वगैरे होतात. तो गेम्स तुम्ही खेळले असाल कदाचित. पण यामध्ये आणखी पुढच्या गोष्टी आहेत. यामध्ये तुम्हाला एक व्यक्तिमत्व प्राप्त होणार आहे त्या मेटावर्समध्ये आणि तुम्ही आयुष्य जगू शकता, लोकांना भेटू शकता, व्यवहार करू शकता, वस्तू खरेदी करू शकता. आता या गोष्टी थोड्याशा इनिशियल स्टेजच्या आहेत. ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी या मेटावर्सला अपेक्षित आहे आणि त्यासाठी कदाचित पुढची 3-4 दशकं लागू शकतात. तर आयडियली काय होऊ शकतं, तर तुमचे सेन्सेस
आपले जे सगळे सेन्सेस आहेत, स्पर्श आहे, जीभ आहे, ऐकणं आहे, वास घेणं आहे, बघणं आहे, या सगळ्या सेन्सेसना जर का मेटावर्समध्ये इनबिल्ड करता आलं, म्हणजे काही प्रमाणात आत्ता थोड्या थोड्या प्रमाणात शक्य झालेलं आहे आपल्याला अशा प्रकारची संवेदना देणं, तर तुम्ही त्या तिकडे तुम्हाला भविष्यात तुमची कामंसुद्धा मेटावर्समध्ये होतील, प्रत्यक्षात जायची गरजच नाही आहे. या सगळ्या गोष्टी आत्ताच्या निघून जातील. वर्क फ्रॉम होम पण नाही, तुम्हाला प्रत्यक्ष फिजिकली तुमच्या काही एक्झर्शन करायची गरजच नाही आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूने काम करायचं आहे तुम्हाला, कारण तुम्ही तुमचं एक इमर्सिव्ह इमेज तयार झाली असेल त्या व्हिज्युअल्समध्ये, त्या एका विश्वामध्ये तयार झालेली. ती व्यक्ती म्हणजेच तुम्ही काम करणार आहात, भेटणार आहात, खाणार आहात, पिणार आहात, व्यवहार करणार आहात, हे सगळं होणार. हे आज ऐकायला थोडं पचायला अवघड असेल, पण काही प्रमाणात हे आजही आहे. सेकंड लाईफ नावाचा जर का तुम्ही गुगलवरती सर्च घेतला तर तुम्हाला जाणवेल की असे प्रकार करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. आता हे इंटरनेटचं पुढचं एक्सटेन्शन कसं असेल बघा. आतापर्यंत तुम्ही फक्त चॅट करत होता, आतापर्यंत फोन करत होता, तुम्ही एक लाईव्ह घेत होता, लाईव्हवरती तुम्ही बोलत होता, तुम्ही इकडे काय स्काईपवरती करत होता, गुगल मीटवरती करत होता. पण विचार करा, तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटताय एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवरती, एका व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर. आणि मग पॉसिबिलिटीज बघा. मी अगदी सुरुवातीला म्हणालो होतो की बलात्कार थांबवू शकतात. जगासमोरचे अनेक जे मोठे गंभीर गुन्ह्यांची स्थिती आहे त्याच्यापैकी बलात्कार हा आहे, ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, ड्रग्ज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला इजा न पोहोचवता जर का त्याच्यावरती शक्य झाल्या जायज मार्गाने, कायदेशीर मार्गाने, तर केवढ्या तरी विषयांवरती परिणाम होऊ शकतो. हे आज ऐकायला पचायला थोडंसं अवघड वाटेल, पण हे होऊ लागलेलं आहे. मात्र त्याचवेळी या मेटावर्स तितकंही सोपं नाही आहे. ज्याप्रमाणे आज तुम्ही सॉफ्टवेअर्स वापरत असताना तुमचा प्रायव्हसी ब्रीच होतो, तुमचं अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं, तुमचा पैसा किंवा डेटा चोरला जाऊ शकतो, तुमची ज्याला डिजिटल आयडेंटिटी म्हणतात ती थ्रेटन केली जाते. म्हणजे काय केलं जातं, तुमचे फोटो अनेकदा मॉर्फ केले जातात आणि ते कुठेतरी व्हायरल केले जातात, कुठेही शेअर केले जातात, मग तुम्ही प्रोफाईल लॉक करता. याही बाबतीत आता तज्ज्ञ लोक आणि हे सगळी मोठ्या कंपन्या आहेत, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, यांचा तोच विचार चालू की असं मेटावर्स प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे कायदे कानून काय असतील. तिकडे जर का दोन आयडेंटिटीज एकमेकांच्या समोर आलात, समजा एक एक्स व्यक्ती आणि वाय व्यक्ती ही त्या मेटावर्समध्ये एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यामध्ये काही वाद झाला, आर्थिक असेल किंवा काय झालं, तर त्याची तड कशी लावायची. तर या असे अनेक गुंते तयार होऊ शकतात. आज तुम्हाला ते कदाचित हास्यास्पद वाटतील, पण विचार करा, आज ट्विटरवरती मंत्रिमंडळ जाहीर होतं, आज ट्विटरवरती राजीनामे दिले जातात, आज ट्विटरवरती धोरणं जाहीर होतात, पहिल्या बातम्या ब्रेक होतात. हे आपल्याला 10 वर्षापूर्वी वाटलं नव्हतं, आज ते व्हायला लागलेलं आहे, उद्या हेही होणार आहे. आता या मेटावर्ससाठीची टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे का, तर पुन्हा याबद्दलचं वाचन केल्यानंतर हे लक्षात येतं की तितक्या प्रमाणात ते नाही आहे. फार प्रायमरी लेवलला मेटावर्सचा अनुभव येऊ शकतो, पण मेटावर्स इतकी कॉम्प्लेक्स रचना आहे. आणि मी म्हणून तुम्हाला सांगतो, मी मॅट्रिक्सचं उदाहरण तुम्हाला दिलं, मी तुम्हाला त्या स्टीव्हन स्पिलबर्गच्या फिल्मचं उदाहरण दिलं. या प्रतीचं रिॲलिटी जर का तयार करायची असेल, त्यासाठीची व्हिज्युअल इंजिन्स, ग्राफिक्स, टेक्नॉलॉजी, म्हणजे काही GB नाही त्याच्यापेक्षा जास्त डेटा पर सेकंडमध्ये ये जा होऊ शकते त्याची 2 टर्मिनल्समध्ये. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आजच्या घडीला अजून थोडी कमी अवस्थेत आहे. ती खूप ॲडव्हान्स लेवलला जावी लागेल, तो अनुभव द्यावा लागेल. आणि अर्थातच एवढी गुंतवणूक त्यामध्ये असेल तर हा मेटावर्स हा अनुभव सगळ्यांसाठी, जसा आज इंटरनेट सगळ्यांपर्यंत सहज पोचलं तितकं जाईल, इतकं सहज शक्य नाही आहे. पण कदाचित पुढच्या काही वर्षात, कदाचित एखाद दशकामध्ये मेटावर्सचं पहिलं व्हर्जन, ज्यांच्याकडे जरा बरा पैसा आहे त्यांच्या अनुभवासाठी ते शक्य होणार आहे. एक पूर्ण वेगळा अनुभव असेल. आणि मी म्हणून तुम्हाला सांगतो, याची एका पातळीला मी फक्त तुम्हाला उदाहरणं देऊ शकता. तुम्ही 4D किंवा इमर्सिव्ह व्हिज्युअल्स वगैरे या गोष्टी टाकून बघितल्या आणि तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी जे म्हणतोय त्याच्या ग्लिम्स, त्याची एक चुणूक तुम्हाला दिसेल. बाकी तुम्हाला इमॅजिन करावं लागेल हे कसं असेल. किंवा मी तुम्हाला एक आणखी अगदी सोपं उदाहरण देतो जे तुम्हाला लगेच समजेल. स्वप्नात तुम्हाला आठवत असेल, तुम्ही विचार करू शकता, स्वप्नात तुम्हाला सगळ्या सेन्सेस तुमच्या जाणवतात, तुम्हाला स्पर्शसुद्धा जाणवतो. तो इतका रिअलिस्टिक असतो की जर का भीतीदायक स्वप्न पडलं तर घाम येऊन तुम्ही जागे होता. किंवा अशा कोणत्याही प्रकारची स्वप्न, आता तुमची कोणती स्वप्न असतात ते मी सांगणार नाही, तुम्ही आता कॉलम माझ्या व्हिडिओच्या खाली लिहू शकता. ते अनुभव जसेच्या तसे तुम्हाला मिळू शकतात. मात्र स्वप्न कधी तुटू शकतं ते तुमच्या हातात नाही, पण इथे मात्र एक कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला हा अनुभव मिळू शकतो. आणि हेच मेटावर्सचा एक पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितली. आणखी खूप पॉसिबिलिटीज आहेत. विचार करू तेवढ्या कमी पॉसिबिलिटीज आहेत. विचार करा, कदाचित ऑफिसेसची गरजच उरणार नाही. विचार करा, एखादा माणूस की ज्याला, म्हणजे स्त्री, पुरुष किंवा अन्य कोणत्याही लिंगाची व्यक्ती की जिला तिच्या दिसण्याबद्दल, असण्याबद्दल, कशाईबद्दल, कलरबद्दल काही वाटत असेल की मला आता हे असं रूप नको आहे, मला वेगळं रूप हवं आहे.
अशा वाटेल त्या आयडेंटिटीज घेऊन कदाचित माणसं त्या मेटावर्समध्ये वावरतील. आणि आजही माणसं करतातच आहेत. आज हेअर डू काय कलरिंग करतात केसांना, आणखी स्टाईल काय बदलतात. एखादा माणूस असेल तो प्रचंड जाडा असेल आणि त्याला वाटत असेल की नाही मला काही केलं स्लिम होता येत नाही, मी ऑपरेशन करू शकत नाही, मला व्यायाम शक्य नाही आहे, पण त्या मेटावर्समध्ये कदाचित तो एक अतिशय स्लिम हँडसम आणि सिक्स पॅक ॲब्सवाला माणूस असू शकतो. तो हे आयुष्य जगू शकतो, कारण त्याच्यासमोर सुद्धा अशाच प्रकारची आयुष्य जगणारी खरी माणसं असणार आहेत. असं काहीही होऊ शकतं. तुम्हाला अशक्य वाटतंय? पुन्हा एकदा तुम्हाला मी ताजं उदाहरण देतो. आजही सोशल मीडियावरती खोट्या नावाच्या खोट्या फोटोंवरनं प्रोफाईल असतात. मग जर काय इथे होऊ शकतं तर ते तिथे का नाही होऊ शकत? तिथे ते अधिक रिअलिस्टिकरित्या होऊ शकतं. या अशा अनेक पॉसिबिलिटीज आहेत. नेमकं प्रत्यक्षात काय काय येईल हे आत्ता सांगणं कठीण आहे, पण अशक्य नाही, कारण आतापर्यंतचा इतिहास आपल्याला दाखवतो की टेक्नॉलॉजीने अशा प्रकारची प्रगती केलेली आहे. आणि इंटरनेट हा जर का त्याचा पाया असेल तर त्याचा कळस हा मेटावर्स होऊ शकतो. मॅट्रिक्समध्ये दाखवलेला कॉम्प्युटर प्रोग्राम ज्याच्यामध्ये तुम्ही त्या विश्वामध्ये जगू लागता, हे आता स्वप्न राहणार नाही, हे प्रत्यक्षात येईल. आपण त्याच्यासाठी तयार आहोत का? आजच बातम्या अशा आहेत की आजकाल व्हर्च्युअल अँकर्स तयार झालेले आहेत बातम्या सांगण्यासाठी, आणि चीनमध्ये जपानमध्ये याची प्रात्यक्षिकं झालेली आहेत. आपण कोणत्या जमान्यात आहोत? आणि त्यामुळे हे नवीन विषय येऊ घातलेले आहे. इंटरनेट आपल्याला वाटलं नव्हतं की आपण ऑनलाईन भाजीवाल्याला ऑनलाईन पेमेंट करू, पण आज ते व्हायला लागलं. अशक्य वाटलं होतं आपल्याला की कोणीतरी भाजीवाला मोबाईल फोनवरती पेमेंट रिसीव्ह करतो, पण आज व्हायला लागलेलं आहे. पुढच्या 20 वर्षात कदाचित असं काहीच होणार नाही. कदाचित एखादा असा प्रोग्राम असेल, लक्ष असतं माझा असा, की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष भेटू एखाद्या व्हर्च्युअल रियालिटीमध्ये. बातम्या पण तशामध्ये बघितल्या जातील. कदाचित बातम्या काय घडत आहेत या प्रसंगामध्ये सुद्धा तुम्हाला नेलं जाईल आणि नॅरेट केलं जाईल की काय काय घडतं आहे. असं काहीही शक्य आहे. तेव्हा भविष्यासाठी तयार होऊयात, भविष्याकडे लक्ष ठेवूयात. आणि म्हणून तर हा कार्यक्रम हे लक्ष असतं माझं, ज्याच्यामध्ये मी तुमचं लक्ष वेधत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. माझ्या या फेसबुकच्या व्हिडिओच्या खाली मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो. मी इंस्टाग्रामवर सुद्धा आहे, ट्विटरवरती सुद्धा आहे. माझ्याशी कनेक्टेड राहू शकता. साम टी व्ही सुद्धा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमची वेबसाईट आहे samtv.com. आमचा ॲप आहे साम टी व्ही, जे तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करून घेऊ शकता. आणि आमचा चॅनल साम टी व्ही पाहायला विसरू नका. तेव्हा पाहत राहा साम टी व्ही, सामर्थ्य महाराष्ट्राचे.